पुण्यातील गुंड निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। पोलिसांचा विरोध असूनही गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती मिळते आहे। परवाना योगेश कदमांच्या सहीने दिल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा योगेश कदमांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। पोलिसांचा विरोध होता, मात्र तरीही मंत्री कदमांकडून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। करायला हवे। मात्र जर राज्याचे गृहमंत्रीच जर कायदा सुव्यवस्थेला तिलांजली देण्याचा प्रयत्न करत असतील तर काय करावं? राज्याचे राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।